टीम देखील त्या ठिकाणी पोहोचले, अनेक आरोप प्रत्यारोप होऊ लागले. त्याच्यात अनेक लूप होल्स दिसत आहेत जे काही सरकारकडून येत आहे त्याच्यावरून. त्याच्यामुळे मला असं वाटतं तो सगळा रिपोर्ट येण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबलं पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरे, अतिशय ज्या पद्धतीने म्हणजे मला काय जी अक्षयचं झालं त्याची नाहीच आहे. कारण का मला असं, माझी विनंती सरकारला होती की अक्षयसारख्या जे नराधामांना आपण फास्ट ट्रॅक कोर्ट करून फाशीची शिक्षा त्यांना दिली पाहिजे आणि ती पण भर चौकात दिली पाहिजे. म्हणजे एक समाजात मेसेज जायला पाहिजे की अशा गोष्टीसाठी झिरो टॉलरन्स कुठलंही सरकार असू दे. हा राजकीय विषय नाहीच आहे. कारण हा पहिला मुद्दा. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की ज्याला पोलीस कस्टडीमध्ये माणूस आहे तो बंदुकीपर्यंत पोचलाच कसा, आणि आपल्या पोलीस यंत्रणेपैकी आपल्या एका पोलीसला गोळी लागते, ही किती म्हणजे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. मग ह्या राज्यामध्ये पोलीसही सुरक्षित नाही आहे. हा अटॅक झालाच कसा, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तिथे CCTV आहे त्याचा, तर मग तो CCTV आपल्याला दाखवला गेला पाहिजे. आणि जर एक पोलीस होते, अनेक पोलीस होते, मग आपल्या पोलीस वाचवण्यासाठी काय तिकडे झालं. उद्या कुठलाही गुन्हेगार बघेल आणि जणू काय सिनेमा आहे अशा गोष्टी करेल. हा देश कुणाच्या मनमर्जीने चालत नाही, तो संविधानाने चालतो. आणि संविधानामध्ये यातली कुठली कृती बसते हाच मोठा प्रश्न झाला. चित्रपट म्हणतायत की विरोधकांना या सगळ्याचा पुळका कशासाठी हवा. ते लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. एक शिंदेचा एन्काउंटर झाला, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता आपल्याला शिखर वाटते का संजय राऊतांनी केलं. लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार संजय आहे. राऊतांनी एक ट्विट केलंय आणि त्यामध्ये अक्षय शिंदेला अंतराचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवलाय आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला बेड्या आणि काळा कापड घातलेले. म्हणून असा अक्षय शिंदे असताना नेमकं काय झालं महाराष्ट्रात सत्य कळायला पाहिजे असतं. हो, हाच प्रश्न मी सकाळपासून विचारते. जेव्हा मी तो पूर्ण व्हिडिओ पाहिला हा प्रश्न, म्हणून मी कालही प्रेसची घाईघाईनी का नाही बोलले, कारण का मलाही म्हणजे वाटत होता. नंतर सगळ्या चॅनल्सवर एन्काउंटर शब्द, महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी ऐकलेला नाही. अनेक राज्यांमध्ये एन्काउंटर्स येतात, पण महाराष्ट्रात एन्काउंटर हा शब्द मी कधीच खरं तर ऐकलेला नाही. त्यामुळे मग हा एन्काउंटर आहे का, नक्की काय झालं याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि ज्याचं आता तो मी तर म्हणत होते हात बांधले, तो तुम्ही पुढचं सांगताय की जर काळा कपडा होता चेहऱ्यावर पूर्णपणे झाकलेला होता, मग त्यांनी ती बंदूक घेतलीच कशी, पोलिसाला गोळी लागलीच कशी, याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. ताई, याच्यामधून एक संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केले किंवा ठाकरे गटाने सातत्यानं असं म्हणतात की कुणाला तरी वाचवण्यासाठी हा केलेला एन्काउंटर आहे. याकडे तुम्हाला देखील तसंच वाटतं का, कुणाला तरी नाही, एक तर हा एन्काउंटर झालाच कसा हाच मला मोठा प्रश्न पडला आहे. तुम्ही कमिटमेंट काय केली होती की फास्ट ट्रॅक कोर्टमधून लवकरात FIR वेळेवर झाला का, याचं प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट करून जाहीररित्या आम्ही याला फाशी देऊ हे म्हणलं होतं की नाही सरकार. मग या सरकारने काय केलं, FIRला किती वेळ लागला आणि का एवढा वेळ लागला, या सगळ्याची उत्तरं सरकारला द्यावी लागतील. सरकारला सुटका नाही आहे ह्याच्यातून. आणि ही पार्श्वभूमी असली ती ही एक बाजू, पण त्याचबरोबर यांचे वाचाळवीर काय बोलतात ह्याच्यातूनही या सरकारला सुटका नाही. आणि महागाई, बेरोजगारी आणि या सरकारचा भ्रष्टाचार, या सगळ्याची उत्तरं या सरकारला द्यावी लागतील. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 24 निर्णय झाले. याच्यामध्ये मला वाटतं परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करायचा निर्णय झाला. राजपूत समाजासाठी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचा निर्णय झाला. तर दुसरी गोष्ट म्हणजे दुधाला काहीतरी 7 रुपये अनुदान देण्यात आलं. तर ह्या संदर्भात आपलं काय मत आहे? हो, अर्थातच आहे. ते पॅनिकमध्ये आहे सरकार. त्यांनी ठोस काहीच काम केलं नाही. काय केलं, पक्ष फोडले, घरं फोडली आणि इन्कम टॅक्स, CBI आणि EDच्या नोटिसेस पाठवल्या. एवढंच केलं या सरकारने. ठोस कामं काय केली आहेत या सरकारने. त्याच्यामुळे आज त्यांच्या लक्षात आलं की त्यांना सांगण्यासारखं काहीच नाही. म्हणून दर कॅबिनेटमध्ये नवीन निर्णय घेऊन काहीतरी नवीन एक 15 दिवसाचा पाऊस ते पाडत असतात. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही आहे या सरकारचं. हे सरकार पॅनिक मोडमध्ये, जे इतके वर्ष केलं नाही, एकदमच 15 दिवसात काय एवढा उत्साह आला आहे या गतिमान सरकारला. पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली की केंद्र सरकारनं गृहमंत्र्यांचं पद काढून घ्यावं. मी तर अनेक दिवस ही मागणी करते की मला देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या. जरी मी विरोधी पक्षात असले
तरी ज्या व्यक्तीने 5 वर्ष राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम केले त्याच्याकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या. विरोधक असला तरी काय तो दिलदार असला पाहिजे. पण या परिस्थितीत गेल्या 2-2.5 वर्षात ज्या पद्धतीने म्हणजे संघटनेमध्ये देवेंद्रजींचा काय रोल आहे किंवा जे निर्णय घेतले जातात ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केला आहे. त्यामुळे त्या सगळ्या परिस्थितीत त्यांचा इमोशनल घालमेल काय असेल ह्याच्यावर मी नाही भाष्य करू शकत. पण त्याचबरोबर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या. पण ते जेव्हा जेव्हा होम मिनिस्टर होतात, गृहमंत्री होतात, तेव्हा क्राईम या राज्यात वाढतो. आपल्या जिल्ह्यात तुम्हीच मला प्रश्न विचारलेत क्राईमबद्दल. त्यामुळे क्राईम या राज्यात ते आल्यावर वाढलेत का? तो हो, आणि हा माझा डेटा नाही, पत्रकारांचा आणि सरकारी डेटा सांगतो. ड्रग्जमध्ये वाढ, खून वाढ, बलात्कार, महिलांवरचे अत्याचार वाढ, त्याचे हिट अँड रनच्या केसेस त्याच्यात वाढ. मग प्रशासन आता तर हे पोलीस पण नाही राहिले. पोलिसांना पण एक माणूस गोळी घालतोय. आणि तुम्हाला आठवत असेल तुमच्या चॅनलवर एका महिन्यापूर्वी एका पोलिसाला जाऊन दम दिला होता. ह्यांचेच आमदार पोलीस स्टेशनला जाऊन जर गोळ्या मारत असतील तर याच्या पुढे काय बोलणार अभि? तुम्ही मला सांगा, कसा विश्वास राहणार या सरकारवर मायबाप जनतेचा? ताई, एकीकडं मराठा आंदोलनासंदर्भात जरांगेंचं उपोषण चालू आहे, धनगर समाज सुद्धा आंदोलन करतोय. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कुणबींच्या ज्या 3 वोट जातील तर त्याचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झाला. तर या संदर्भात आपण कशा दृष्टीनं पाहतो? पूर्णपणे मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाची फसवणूक या सरकारने केलेली आहे. आपल्याच बारामती शारदा प्रांगण शेजारीच बसलोय, इथेच झालं होतं ना आंदोलन. 10 वर्षापूर्वी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं की नाही? मग झाले का? 10 वर्ष पूर्ण झाली आहे त्या गोष्टीला. का नाही मग आरक्षण मिळालं? मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनाला माननीय मुख्यमंत्री स्वतः जातात. का नाही निर्णय झाला आहे? जरांगे पाटलांना परत परत का आंदोलन करावं लागलं आहे? त्याच्या चिंता नाही आहे ना त्यांच्या तब्येतीची? मग याला जबाबदार कोण आहे? हे सगळे जे आरक्षणामध्ये आज जे तणाव निर्माण झाला आहे त्याला पूर्णपणे राज्याचं ट्रिपल इंजिनचं खोके सरकार जबाबदार आहे. ताई, बदलापूरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवले आणि पेढे महिलांना वाटले अक्षय शिंदेच्या पक्षाच्या. आणि महाराष्ट्रात हे प्रकरण जे आहे ते कालपासून चर्चेत आहे. त्याच्यानंतर शिंदे गटाचे पदाधिकारी असं करत आहेत, कसं पाहतो? त्यांचा अधिकार आहे. पण जर फाशी दिली असती तर आम्ही पहिला पेढा हा माननीय मुख्यमंत्र्यांना मी दिला असता. कारण का हा देश संविधानाने चालतो, कोणाच्या मनमर्जीने चालत नाही. आणि आता हे खूपच चिंताजनक आहे की ज्याचा चेहरा पूर्ण झाकला होता, हात बांधले होते, बेड्या होत्या त्याच्यात, अशा व्यक्ती, मग त्यांनी गोळी कशी चाली, ती बंदुकीपर्यंत कसा पोचला, पोलिसावर अटॅक कोणी केला? आपल्या पण एका पोलिसाला लागली आहे ना, तो ह्या महाराष्ट्रात सुपुत्र आहे ना, मग आपल्या सुपुत्रालाच गोळी लागली आहे ना, मग त्याची जबाबदारी घ्यायला नको कोणी? याची पूर्ण इन्क्वायरी झाली पाहिजे. ओके, थँक्यू. सॉरी तुम्हाला थांबायला लागलं. ताई, जे दुसरं बारामती नगर परिषदेमध्ये आपण गेला होता, जीवनची भेट घेतली आज नाही, अनेक वेळा मी शहरामध्ये जेव्हा फिरते तेव्हा 3-4 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. एक तर बारामतीचा ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आहे आणि आपला हा जो मोठा चौक आहे तो त्या चौकामध्ये अखंडपणे भिगवण चौकात ट्रॅफिक आणि केऑस आणि ॲक्सिडेंट्स होतात. म्हणून मी माननीय गडकरी साहेबांची मदत मागितली. कारण का त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक असे ज्याला ब्लॅक स्पॉट्स म्हणतात, जिथे जास्त ॲक्सिडेंट्स होतात, तिथे मला खूप गडकरी साहेबांनी मदत केली. आणि सेव्ह लाईफ नावाचा एक NGO आहे जो देशात गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटबरोबर काम करतो, नॅशनल हायवेज. त्यांना मी विनंती केली, ते आले मागच्या आठवड्यात. आणि तिथला जो केऑस म्हणजे गोंधळ होत असतो त्या चौकात, अखंड 3 हत्ती चौकात, त्याच्यात काय मार्ग काढता येईल, ॲक्सिडेंट्स कसे शून्यावर आणता येईल, त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली. ते आले, त्या सगळे डिझाईन्स वगैरे घेऊन गेलेले आहेत, एरियल शूटिंग करून गेलेत. त्यांचं म्हणणं एक 3 ते 4 आठवड्यात ते सोल्युशन देतील की काय त्याचं डिझाईन फ्लॉ काय, कारण का डिझाईनला चुकलं आहे म्हणूनच ते तसं होतं. तो एक मुद्दा महत्त्वाचा. त्यानंतर आपण भिगवण चौकातून जेव्हा पेन्सिल चौकात जातो त्या रस्त्याचं काम सुशोभीकरण अतिशय चांगलं झालं आहे. पण मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा एक आठवड्यात जेव्हा जाते तेव्हा एक साईडला काम सुरू असतं
पुढच्या आठवड्यात जर त्याच रस्त्याने गेले तर दुसऱ्या साईडला काम चालू असतं. अखंड त्या रस्त्यावर लेफ्ट किंवा राईट तो प्रोजेक्ट पूर्णच होत नाही आहे. तर मला माहिती हवी होती की ह्याचं काम संपत का नाही आहे, सारखंच कसं काम आहे. आणि जो भाग झालेला असतो ना पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग मोडलेला असतो. मग हे आधी चांगलं काम करत नाहीत का काय नक्की आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे कधीतरी कसं असतं जेव्हा टेंडर निघतो ना त्याला एक तारीख असते. तर या टेंडरची तारीख कधी आहे, हा पूर्ण का होत नाही आहे, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला, दुसरा महत्त्वाचा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटत होता की हे कॅनॉलचं काम अतिशय उत्तम झालं, अतिशय छान. प्रॉब्लेम त्याच्यात असा आहे की दोन गोष्टी आहेत त्याच्यात. तो सिमेंटमध्ये झाल्यामुळे जे पाणी झिरपत होतं ते पूर्णपणे स्टॉप झालेलं. त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत त्या पूर्णपणे सुकून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे व्हिज्युअली ग्रेट प्रोजेक्ट, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये अर्थातच डिझाईन गॅप्स आहेत. म्हणजे ते आता डिझाईन वगैरे ते आता बघायला लागेल टेक्निकली काय, पण तिथले सगळी पाण्याची स्तोत्र बंद झाली आहेत. हा एक खूप गंभीर विषय झालेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की कॅनॉलचं जेव्हा प्रोजेक्ट झालं तेव्हा तिथे जेव्हा जर तुम्ही वॉक अँड ट्रॅक करणार होता, अतिशय सुंदर वॉकिंग ट्रॅक आहे, अतिशय छान गार्डन केलं आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की कॅनॉल आणि त्या वॉकिंग ट्रॅकमध्ये तिथे काही गार्डच नाही आहे. एखादं मूल, एखादी महिला कोणी घसरलं तर डायरेक्ट कॅनॉलमध्येच आहे. त्यामुळे सुरक्षितता हा विषय. आणि जेव्हा मी माहिती काढली तेव्हा जेव्हा डिझाईन केलं आहे त्याचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये रेलिंगचं कॉस्टच नाही, म्हणजे त्या रेलिंगचा विचारच झाला नाही. त्यामुळे व्हिज्युअली अतिशय छान, पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ती गॅप आहे. आणि माझी सरकारला विनंती आहे, ज्याचं मी पत्रही आज दिलं आहे, की तातडीने रेलिंग्स करून घ्या, कारण का तिथे लहान मुलं खेळतात. खूप चांगली वास्तू आहे, माझी वास्तूला कंप्लेंट नाही आहे, पण वास्तू करत असताना पाणी झिरपत नाही आहे. आजूबाजूला सगळे पाण्याचे स्तोत्र हे सुकून गेलेले आहेत. प्लस सेफ्टीचा विचार, त्या सेफ्टी ऑडिट केलेलंच नाही आहे. हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या 3 महत्त्वाच्या मुद्दे आणि काही गाड्यांचा वगैरे इश्यू आहेत त्याचा फॉलोअप. किंवा आपण आदरणीय पवारसाहेब केंद्रात असताना जो मोठा प्रोजेक्ट झाला मटन आणि माशाचा फिश मार्केटचा, तिथे खूप टेक्निकल इश्यूज आहेत. तर ते टेक्निकल इश्यूज, मग विजेचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम आणि पार्किंगचा प्रॉब्लेम, असे प्रश्न आहेत. त्याच्यात लक्ष घालावं लागेल आणि ते सॉर्ट आऊट करायला लागेल. आणि एक महत्त्वाचा विषय राहिला की ती आंबेडकर वसाहत जी आपली आहे त्याचं उद्घाटन लोकसभेच्या आधी झालं होतं. मोठा कार्यक्रम झाला होता, माननीय मुख्यमंत्री आले होते त्याच्यासाठी. आणि ते आले असताना तिथे चाव्या अजून दिल्याच नाही आहेत लोकांना. आता मला आज अशी माहिती कळलेली आहे की ती जी घरं आहेत ते बारामती नगरपालिकेची नाही आहे, ती महाराष्ट्र सरकारची आहे. तर महाराष्ट्र सरकारचे आणि नगरपालिका ह्याच्यात काहीतरी पेमेंटची गॅप राहिली आहे. तर लेबर डिपार्टमेंटचा तो एक इश्यू आहे. तर लेबर डिपार्टमेंटचे मंत्री जे आहेत त्यांना मी सकाळी कॉन्टॅक्ट केलं, ते ठाण्याला एका मीटिंगमध्ये होते. मी त्यांच्या फोनची वाट बघते. मी त्यांना विनंती करणार आहे की आमचे काहीतरी 3 का 4 कोटी रुपये क्लिअर व्हायचे, ते कृपा करून लवकरात लवकर करा. म्हणजे जी बिल्डिंग वास्तू उभी आहे, आता मला निवडून येऊन 100 दिवस आले, त्याच्या आधी आचारसंहिता म्हणजे 2 महिने, इलेक्शन लंबत चाललं, म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून 6 महिने व्हायला आलेत जवळपास. 6 महिन्यामध्ये एकही चावीचा वाटप झालेला नाही. लोकांना हक्काची घरं मिळत नाही आहेत, कारण का महाराष्ट्र सरकारचा हा सावळा गोंधळ आहे. त्यामुळे जर ते पेमेंट क्लिअर झालं आणि नगरपालिकेने पैसे दिले तर जे गरीब कष्ट करणारे, ज्यांना मेरिटवरती घरं मिळाली आहेत, त्याचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला, ती स्वप्न पूर्ण करा. ओके, मी मात्रांना फोन केला आहे त्याच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. सॉरी तुम्हाला थांबायला लागलं, पण